तर मित्रांनो, आज आपल्याला जायचं होतं पाटणमध्ये. मग काय काढली गाडी आणि निघालो पाटणच्या दिशेनं. तेवढ्यात आपल्याला इथं लालपरी भेटली. लालपरी चढानं पण सनकतच निघालेली, विषयच हटकेव. पण आपण आपलं डुगडुगू करत का होईना पाटणमध्ये पोचलो. जसं आपण पाटणमध्ये आलो तसं आपल्याला लागलं भोका. मग काय आपण थेट गेलो समर्थ स्नॅक्स अँड भेळ सेंटर इथे. जसं आतमध्ये निघालो तसं इथं आपल्याला एक काका भेटले. मग काय काकांना हाय हॅलो करत आपण बैठक व्यवस्था बघितली. बैठक व्यवस्था असले ब्रँड होते की विषयाचा अटकेव. बैठक व्यवस्था बघून झाली की लगेच आपण दिली कॉफीची ऑर्डर. मग काय दादाने पण कॉफी असल्या पटकन बनवली की विषयच नाही किंवा. नंतर जशी कॉफी तयार झाली तशी डायरेक्ट टेबलावर आणली आणि टेबलावर आणल्या दोघं जण डायरेक्ट कॉफीवर तुटूनच पडले आणि डायरेक्ट साईने तर ग्लास खतमच करून टाकला, विषयच नाही. नंतर म्हणला आता पिझ्झा पण खाऊन घेऊया. मग काय पिझ्झाची पण ऑर्डर दिली आणि जसा पिझ्झा आला तशी पिझ्झाचं पण भुकणं ओढवायला सुरुवात केली. हे दोघं जण तर काय खायला तटत नव्हती ती. विराजा तर काय खाली मुली घालून जेवत बसल्या. नंतर म्हणलं भेळ पण खाऊन घेऊया. मग काय साधी सुधी नाही, चीज भेळच मागवली. नादच पुरा केला किंवा. आणि जशी भेळ खाऊन झाली त्याच्यानंतर त्यांनी शेजारी बॅनर बघितला की माझे मन पाणीपुरी खायचं आतुर आहे. नंतर लगेच ही पण पाणीपुरीवर तुटून पडायला सुरुवात केली. मग काय पाणीपुरी पण मागवली. तुम्हाला मित्रांनो असे स्नॅक्स खायला आवडत असतील तर मग नवीन स्टँडच्या समोर पाटणमध्ये हे दुकान नवीन ओपन केलेलं आहे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर. तर नक्की एकदा तरी भेट द्या. शिवसमर्थ स्नॅक्स सेंटर अँड भेळ सेंटर.